गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध वन स्टार वाघाची वाडी या संघाचा विचार केला तर मानसी फ्राम आमच्या या स्पर्धेचे आयोजक बलराम पाटील यांचं मानसी फ्राम ज्या ठिकाणी आहे त्या परिसरातील हा संघ वाघाची वाडी या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी या विचुंब्याच्या भव्यदिव्य मैदानात प्रथमतः हा संघ या ठिकाणी उतरलाय। शुभेच्छा असतील त्यांना आयोजकांकडून। तर या ठिकाणी सलामीची जोडी आपण गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे पाहू शकाल। राजेश काथारा आणि अतुल काथारा असे दोन काथारा बंधू। तर यंग स्टार वाघाची वाडी संघाचा वन स्टार वाघाची वाडी संघाचा गोलंदाज असेल अविनाश वाघ। मयूर वाघमारे आपला जो पारितोषिक दिला होता जे आपले 12वे खेळाडू होते त्यांच्याकडे दिलं होतं आपण घ्या। माजी सरपंच संदीप वाघमारे यांच्याकडून 1000 रुपये आणि देवतगावचे उद्योगपती निलेश वाघमारे। ओके तर स्ट्राइक एंड फलंदाज असेल अतुल काथारा। नॉन स्ट्राइक एंडला स्वतः कर्णधार राजेश काथारा। तर गोलंदाज असेल तो वन स्टार वाघाची वाडी संघाचा अविनाश वाघ। तर पंतांचा सामना चालू होण्याचा इशारा। राईट आर्म रन द विकेट। पहिला चेंडू फेकेल अतुल काथारासाठी। पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अतुल काथाराला मात्र काही समाधान नाही। निर्धाव फेकतोय तो गोलंदाज अविनाश वाघ। अविनाश वाघ वाघाची वाडी प्रथमतः या विचुंब्याच्या मैदानावर आलाय आणि यांचा खेळ मात्र या ठिकाणी पाहण्यासाठी मजा येणार। यावेळेचा हा चेंडूला टॅप केला। चेंडू जाते कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय झेन जमिनीला दान। एक धाव पूर्ण। क्षेत्ररक्षण तर त्या ठिकाणी चांगलं होतोय आणि या मिळालेल्या दोन धावा तर या दोन धावाने मात्र या ठिकाणी अकाउंट मात्र ओपन करतोय तो फलंदाज अतुल काथारा। तर यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी षटकातील पुढचा चेंडू। यावेळेचा हा चेंडू उजव्या बाहेर जाणार चेंडू खराब चेंडू। अवंतरच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते। धावसंख्या होते ती बिनबाद 3। चालू असलेला सामना गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि वन स्टार वाघाची वाडी। गौरी स्पोर्ट्स नेवालीचे एक यशस्वी आयोजक राजेश काथारा आपण नॉस्ट्रा गेंडला पाहू शकाल। यावेळेस फटका तर जबरदस्त आहे। चेंडू जातो यावेळेस मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। हा खणखणीत चौकार। तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते। धावसंख्या होती ती 7 धावा। तर यावेळेस गोलंदाजाच्या षटकातील पुढचा चेंडू। यावेळेस फुल टस होता। प्रहार तर केलाय आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय। 1 धाव मिळेल ती मला वाटते नेवाली संघाला। झेल जमिनीला दान झाला परंतु प्रयत्न चांगले होते। क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बुधाजी चौधरी यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून। तर चेंडू फेकलेत आतापर्यंत 4। रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण। तर यावेळेस गोलंदाजी षटकातील पुढचा चेंडू। यावेळेस सुरेख चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय तो राजेश काथारासाठी। चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज अविनाश वाघ। अविनाश वाघ अतिशय वेगवान गोलंदाज वाघाची वाडी संघाचा। यावेळेस चेंडू आपटलेला चेंडू हवेत आहे। चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का बसतोय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला। फलंदाज बाद होतील ते कर्णधार राजेश काथारा।
तर फलंदाजी जास्त वेळ घेऊ नका आणि पंच आपल्याला 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे एक इनिंगसाठी, याची पण नोंद घ्यायची आहे. तर नवीन फलंदाज राजेश काथारा याची जागा भरून काढण्यासाठी नितेश काथारा, सर्व काथारा बंधू दिसतात या संघामध्ये. NK आमचे गुणलेखक सोमनाथ पाटील जे वाजेगाववरून आलेत, अतिशय जबरदस्त गुणलेखक आहेत. आणि त्याच सोबत आमचे संदेश शेळके सुकापूरचे जे आहेत. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक गोलंदाज प्रकाशवीर मला वाटतं उजव्या हाताचा गोलंदाज असेल. राईट अर्ध विकेटने मारा करेल फलंदाजासाठी. पहिला चेंडू डाव्या हाताचा गोलंदाज दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडूला ढकलला मिड विकेटला, क्षेत्ररक्षण होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली ही एक धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती एक फलंदाज बाद 9. डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म अर्ध विकेटने गोलंदाजी करतोय. जर पाहिलं असेल सोमनाथ वाघाची वाडी, तुम्ही तर मला वाटतं पहिल्यांदा त्यांचा खेळ पाहिला असेल. आम्ही तर या ग्राउंडवर पहिल्यांदा खेळ पाहतो आणि पहिल्यांदाच हा संघ या ठिकाणी उतरलाय. गोलंदाजी पाहिली तर सुरेख आत्तापर्यंत झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो अतुल काथारा. हो, सुरेख चेंडू या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजाला मिळाली ही एक धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ, राजेश काथारा यांचा संघ. आता मात्र नवीन आलेला फलंदाज NK नितेश काथारा स्ट्राईक एंडला कशा प्रकारे फलंदाजी करतो हे पाहायचं आहे. तर गोलंदाजी शतकातील हा पुढचा चेंडू यावेळेस प्रहार केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. तर या ठिकाणी पहिले 2 चेंडू मात्र गोलंदाज प्रकाश वीर याने चांगलं फेकले, परंतु NKने मात्र आसमान दाखवले ते प्रकाशाला. तर प्रकाशाचा पुढचा चेंडू यावेळेस चेंडूला ढकलून दिलाय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून. चेंडू जातो यावेळेस थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. धन्यवाद डीजे. तर या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. पहिले 2 चेंडू चांगले फेकले होते. त्यानंतर NK नावाचा वादळ मात्र मैदानात आलाय. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसरा चेंडू कशा प्रकारे फेस करतो हे पाहायचं आहे. तर गोलंदाज यावेळेस प्रकाशवीरचा हा शतकातील पुढचा चेंडू. यावेळेस अतिशय जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉलचा मारा केला होता, परंतु फलंदाजांनी मात्र एक धाव मात्र चोरून काढली. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. एक फलंदाज बाद 21 अशी धावसंख्या गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाची. 1 बाद 21 अतिशय जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल ती नेवाली संघाची. तर स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज असेल तो सलामीला आलेला फलंदाज अतुल काथारा. अंतिम चेंडू असेल मला वाटतं दुसऱ्या शतकातील P2चं हे शतक. थोडंसं महाग पडलेलं हे शतक गोलंदाज प्रकाशवीर याचं. यावेळेस प्रकाशवीर लेफ्ट आर्म अर्ध विकेटने शतकातील पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडूला मात्र फटकवलाय. चेंडू जाते तो कव्हर पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षण करतात. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा. दुसऱ्या शतकाचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या त्या 23. तर रिव्ह्यू घेतल्या नेवाली संघानं. हाईट ओके.
तर तिसरे पंच या ठिकाणी अजित भोईर आपण चेकिंग करायची आहे की हा पंच चेंडू बिमर आहे की नाही हे पाहायचं आहे. आणि प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे याची नोंद घ्यायची आहे आपण. हेमंत कोहली सर सुद्धा आलेले आहेत. तर हा चेंडू असेल नो चेंडू दिलेला आहे. तिसरे पंच हेमंत कोहली सराळी आणि पंच या धावा काढल्यात 2 आणि नोची अशा या 3 धावा आणि चेंडू असेल हा फ्रीट. चेंडू असेल हा फ्रीट म्हणजे धावा झाल्यात 24. तर या ठिकाणी एक सूचना असेल, जर फलंदाजांना रिव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू घ्यायला लागेल. 15 सेकंदाच्या नंतर रिव्ह्यू आपला मान्य केला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. फ्रीटचा हा चेंडू फुल टॉस होता आणि हाही चेंडू बिमर आहे. चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण आणि हा गोलंदाज बाद झालेला आहे. लगातार 2 चेंडू आपण बिमर फेकल्यानंतर आपण गोलंदाजी करू शकत नाही आणि या मिळालेल्या पुन्हा एकदा 3 धावा म्हणजे धावा झाल्यात त्या 27 धावा. धावा झाल्या 27. अंतिम चेंडू फेकता फेकता 2 चेंडू फेकलेत. नो बॉल ते पण बिमर. खराब गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज असेल प्रकाश वीर ज्यांना अद्यापर्यंत धावा दिल्यात. 5 चेंडू फेकले आणि 19 धावा दिल्यात. 5 चेंडू फेकलेत 19 धावा दिल्यात. नवीन गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे. गोलंदाजाचं नाव असेल राजेश चौधरी. फ्री हिटचा चेंडू असेल पंच. राजेश चौधरी फ्रीटचा हा चेंडू अतुल काथारासाठी. राजेश चौधरीचा हा चेंडू फुल टॉस होता. प्रहार केला. चेंडू गेला स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. तर धावसंख्या झाली या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 33 धावा. तर नवीन आलेला गोलंदाज यावेळेस ज्यानं पहिलं शतक फेकलेलं तोच गोलंदाज अविनाश वाघ. ज्यानं पहिल्या शतकामध्ये धावा दिल्या 8 तोच गोलंदाज मात्र या ठिकाणी तिसरं शतक कसं हाताळतोय हे पाहायचं आहे. आक्रमक झाले या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचे दोन्ही फलंदाज अतुल कातारा आणि निलेश कातारा. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज नितेश कातारा NK या नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. तर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं शतक गोलंदाज अविनाश वाघ. कातारा बंधू आपण पाहू शकाल मैदानात. बाद झालेले फलंदाज सुद्धा राजेश कातारा. तर अविनाश वाघ. पंत जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस अविनाश वाघ राईटम राऊंड धवीकडे षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस बॅटची इनर साइड एज चेंडू जातोय तो पॉइंटला. क्षेत्ररक्षण मात्र ठिकाणी चांगलं झालंय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 34 धावा. चालू असलेला सामना आपण पाहू शकाल. या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स नेवाळी आणि 1 स्टार वाघाची वाडी या 2 संघामध्ये चालू असलेलं हे युद्ध
नाणेफेकीचा कॉल जिंकला 1 स्टार वाघाची वाडी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते नेवाली संघाला. यावेळेचा हा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जातो या ठिकाणी निर्धाव. अविनाश वाघ याचा आत्ताच आम्हाला एक माहिती मिळाली की लेदरला 120च्या वेगाने तो हा गोलंदाजी करतो. यावेळी चेंडूला दिशा दिली, झेल मात्र जमिनीला दान झाला एक पॉइंट क्षेत्रात आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 36. धावसंख्या 36. यावेळेस शतकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज तेवढा हुशार आहे अविनाश वाघ. कारण जो लेदरला गोलंदाजी 120च्या स्पीडने करतोय आताही वेग दाखवतोय. तो टेनिस चेंडूला सुद्धा वेग दाखवतोय, व्हेरिएशन करतोय, अचूक टप्प्याचे चेंडू टाकतोय. वाघाची वाडी संघाचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल तर स्ट्राईक एंडला अतुल कातारा. अतुल कातारा सज्ज असेल तर गोलंदाज हा चेंडू. यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र ढकललाय. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा मिळाल्या 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 40. धावसंख्या 40. मला वाटतं अंतिम चेंडू असेल तिसऱ्या शतकातील. अतिशय जबरदस्त खेळ आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचा. फलंदाज असेल अतुल कातारा तर गोलंदाज अविनाश वाघ. अविनाश वाघ अंतिम चेंडू. तिसरं शतक हाताळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने शतकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडूला टॅप केलंय. चेंडू कव्हर पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंचांनी होतं थर्ड अंपायरकडे मागणी केलेली आहे. साईप्रीतच्या माध्यमातून या ठिकाणी चेकिंग चालू आहे आणि फलंदाज बाद असेल तर ही मिळाली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा. 3 शतकांचा खेळ संपलेला आहे. तर या ठिकाणी तिसऱ्या शतकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 41 आणि फलंदाज मात्र रनआउट झाले आहेत. दमलेले ते भरपूर असे सांगतात कर्णधार राजेश कातारा यांना. नाही तर ते पोचले असते परंतु क्रिकेटमध्ये पोचले असते नसते. आपण आऊट आहात आणि आऊट झालात तर वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक. गोलंदाज असेल तो ज्ञानेश्वर उघडा. ज्ञानेश्वर उघडा. एक आगळी वेगळी नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वाघाची वाडी संघाची. तर यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटने शतकातील पहिला चेंडू. फुल टॉस. प्रहार तर झालाय आणि त्या ठिकाणी चेंडू जातोय तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. तर या ठिकाणी गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारतोय तो फलंदाज NK. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. हेलिकॉप्टर खोदून काढलाय. चेंडू जाते तो लॉंग क्षेत्ररक्षण मात्र लॉंग ऑफला चांगलं झालं. फेकी सुद्धा चांगली होतंय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना मिळाली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46 धावा. आमचे गुणलेखक आमच्या सोबत अतुल भोईर जोडलेले आहेत. सोमनाथ पाटील जे वाजेगावचे आहेत ते भोजनासाठी गेलेले आहेत. तर नवीन फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला असेल धीरज काथारा. सर्व काथारा बंधू राजेश काथारा घेऊन आलेले आहेत.
यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू निर्धाव आणि आमचे एक यशस्वी चेंडू फेकतोय निर्धाव, चांगला कमबॅक करतोय तो गोलंदाज ज्ञानेश्वर उघडा. ज्ञानेश्वर उघडा यावेळी शतकातील पुढचा चेंडू नवीन आलेल्या फलंदाजासाठी. यावेळेस चेंडूला प्रहार केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल मात्र पकडतोय. फलंदाज बाद होतोय तो धीरज कातारा आणि ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय ते विजय वाघ. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज या ठिकाणी आले आहे साहिल पाटील. काथारा बंधूच्या नंतर आता पाटील बंधूची लाईन लागली मला वाटतंय. तर गोलंदाज यावेळेस ज्ञानेश्वर उघडा यावेळेस अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडूला प्रहार केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. तर या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती अर्धशतक मात्र कंप्लीट झाले आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाले संघाच्या धावसंख्या झाली ती 50. मला वाटते अंतिम चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर क्लिअर सुद्धा झालाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल हेलिकॉप्टर उडवलं आणि ते टेकऑफ सुद्धा झालं. ते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज होते ते नेवाली संघाचे नितेश कातारा. 9 चेंडू 28 धावांची बहादार खेळी करणारा हा फलंदाज. तर अंतिम शतक यावेळेस हाणामारीचं शतक असेल. कोण गोलंदाज असेल तो वाघाजी वागडी संघाचा रमेश खांडवी. आमचे 12वे प्रतिनिधी वाघाची वाडी संघाचे या ठिकाणी बसले. त्यांचं नाव सुद्धा आपण जाणून घेऊ. भरत वाघ, रमेश खांडवी. तर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो साहिल पाटील. साहिल पाटील अंतिम शतक, हाणामारीचं शतक. आणि या हाणामारीच्या शतकामध्ये किती धावा जमा करतोय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. छप्पन्न धावा मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर लागल्यात. गोलंदाज रमेशचा हा पहिला चेंडू. फुल टॉस होता. चेंडूला मात्र प्रहार केलाय. मिडविकेट क्षेत्रात जातोय, क्षेत्ररक्षण होतोय, फेकी करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. रिव्ह्यू सर. हाईट फॅक्टर सर. रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅट्समॅन रिव्ह्यू. ओके. लिगर डिलिव्हरी आहे. हा चेंडू नो नाही. तर ही मिळालेली 1 धाव. पंच एकच धाव ना.
एकच ओके. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 57 धावा. यावेळेस एन के स्ट्राईक एंडला. एन केने प्रहार केलाय. चेंडू जाते तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण येतो. फेकी करतोय आणि ह्या मिळालेल्या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 59. धावसंख्या झाली 59. गोलंदाज रमेश खांडवी ज्यानं पहिला चेंडू फेकला. धावा दिल्या 1. दुसऱ्या चेंडूवर धावा दिल्या 2 आणि 10 चेंडू 30 धावांचा खेळी बहारदार खेळी करतोय तो एन के नामक फलंदाज. यावेळेस प्रहार. फुल अँड सक्सेस. चेंडू जात यावेळेस लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणी षटकार. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. तर एन के नावाचं वादळ या ठिकाणी मैदानात आलेलं आहे. अतिशय थैमान घातला या फलंदाजानं. 11 चेंडू 36 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाज एन के. यावेळेचा हा चेंडूला प्रहार केलाय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक करतो. फेकी करतोय. तत्पूर्वी या केलेल्या 2 धावा पूर्ण. 2 धावेने यावेळेस संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 67 धावा. आमचे संदेश शेळके सुकापूरचे ते सुद्धा पहिले स्कोरिंग करायचे. आम्हाला आठवतोय बांठ्याच्या मैदानावर आम्ही त्याला पाहिलेलं. तर अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज रमेश खांडवियाचे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज एक जबरदस्त फलंदाज एन के. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार. चेंडू जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं. फेकी करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू मे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या तर झाली आहे ती 68. अंतिम चेंडू एन के. काय येणार आहे चेंडूवर? 1 2 4 6 की डॉट? यावरचा हा चेंडू डॉट चेंडू. निर्धाव चेंडू फेकतो या ठिकाणी आमचे पोप्या ग्रुपचे अध्यक्ष हरेश गोंधली. धावा झाल्या त्या 68. 69 धावांचं आव्हान असेल ते 1 स्टार वाघाची वाडी संघाला. अगं पोरी तू सपनात ये ना. आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना. आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. मी पोटी तू आलो काना. पोरी तुझे घालवला का? आलो नी तेरा तिला तवा मला भेटलीच नाही. आलो नी तेरा तिला तवा मला भेटलीच नाही. डीजे रवि धन्यवाद डीजे. तर मला वाटतं आदिवासी सॉन्ग शहापूरचा आमचे साथी समालोचक रोशन पाटील शिरवली गावातून जे आले आहेत ते आम्हाला प्रत्येक चेंडूवर माहिती देत असतात. आणि आपण ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहतो यूट्यूबवर घर बसल्या ते आमचे साईप्रीत लाईव्हचे आम्हाला जे साईप्रीत लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून पाहतो ते विवेक भोईर यांच्या माध्यमातून हे आम्हाला यूट्यूब स्पॉन्सर झालेलं आहे. त्यांचंसुद्धा भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. तर एक विशेष निवेदन असेल ते
स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाचा कर्णधार आणि जय हनुमान वाघेली संघाचा कर्णधार आपण पहिले आपले टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. धावा झाल्यात त्या 68. 69 धावांचं आव्हान असेल ते 1 स्टार वाघाची वाडी संघाला. तर जाऊया आपण पुढचं समालोचन ऐकण्यासाठी शिरोली गावचा बुलंद आवाज रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू डीजे. भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे आयोजित माजी सरपंच विसुंबे आणि त्यानंतर अध्यक्ष पनवेल तालुका कुस्ती संघटना सन्माननीय माननीय श्री बलिराम दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही आपण भली मोठी स्पर्धा इथे अजमावता. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकावेरसाठी आपण बाईक पाहतो. होंडा शाईन एक जबरदस्त संकल्पना आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांसाठी इथे सायकल पाहायला मिळते. म्हणजे अतिशय चांगला फिटनेस मंत्र जोपासण्याचा कार्यकाल आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे जोपासला जातो. या सर्व आयोजन कमिटीला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. मात्र कॉमेंटर बॉक्समध्ये स्कोरर आपण तात्काळ इथे सज्ज व्हायचे. इथे लढत पाहायला मिळते. गौरी स्पोर्ट्स नेवाली विरोधात खेळत असताना 1 स्टार वाघाची वाडी. सोमनाथ पाटील आपण या. आपला जलपान झालं असेल तर आपण तात्काळ कॉमेंटर बॉक्समध्ये येणं गरजेचं. तर नेक्स्ट मॅच किती लगबगन आमचा स्कोरर सोमनाथ तात्काळ इथे कॉमेंटर बॉक्समध्ये येतोय. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच स्वरांश 11 भैरवनाथ सांगडे विपक्ष जनमान वाघिवली. हॅलो. तर स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाचे जे पॅकर आहेत सनी तुपे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं आयोगांच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे. नक्कीच आपलं सहर्ष स्वागत असेल या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती. तर चालू मॅच इथे घडली जातीये. नेवाली विपक्ष वाघाची वाडी या दोन संघांदरम्यान. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्डवरती धावा पाहिले आपण 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावा बनवाव्या लागतील 1 स्टार वाघाची वाडी टीमला. यावेळी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने हा फटका मात्र टोलवायचा होता. जोरदार अपील केली गेली मात्र पंच तिथे संकेत स्थळावरून इशारा करतात की बॅटकट आहे. इथे जबरदस्त पंचांचं कार्य. तीनही पंचांच्या माध्यमातून इथे त्यांचा लेखाजोखा मात्र चांगल्या पद्धतीनं तत्परतेनं आखला जातो. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज सज्ज असताना सोनू काथारा सोनेरी गोलंदाजी. नेहमीच टेनिस विश्वाच्या माध्यमातून घडली जाते. तोच दरारा तीच दहशत पुन्हा एकदा सोनूच्या माध्यमातून इथे विस्थापित केली जाते. आणि पहिला झटका इथे पाहायला मिळेल 1 स्टार वाघाची वाडी टीमला. फलंदाजी इथे गारद होईल चंद्रकांत.
कशी कोरी राणी कशी डोरी राणी देख तुनी बायको कशी नाचे राणी कशी कोरी राणी कशी डोरी राणी इले सासुराने दाख नुसती करे साडू बाबू आणि शायनिंग महाराज आयो थँक्यू डीजे. पहा इथे पहिला गडी इथे मात्र कोसळला गेला. झेलबाच्या स्वरूपानं सोनू काथारा या गोलंदाजाकडून ही सोनेरी चमकदार अशी कामगिरी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 2 धावा धावपटलावरती घडताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सोनू तयार. लेफ्टम ओव्हर द विकेट. मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमा पार. सहारण षटकार. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साठ हाय द्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनाने साधा अशी दादाची आला एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. पहा इथे आक्रमक सोच आक्रमक इरादा इथे दाखवत असताना बॅटिंग मार्कवर अविनाश वाघ मात्र आता डरकाली फोडतोय. कारण मागचे 3 चेंडू गोलंदाज सोनूचे राहिले आणि आता मात्र अविनाश या गोलंदाजासाठी कर्दनका ठरला गेला. पाहिजे पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. मागच्याच बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर तात्काळ कमबॅक दाखवत असताना सोनू काथारा. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू क्रमांक 6. पहिल्या ओव्हरमधील हा अखेरचा चेंडू इथे सफर केला गेला. बॅक साईडला हा चेंडू मात्र टोलवल्यानंतर त्याच्यावरती मोहर लागली. 4 रनसाठी हा 4. थँक्यू डीजे. पहा इथे एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळतील. 1 स्टार वाघाची वाडी टीमच्या टोटली 12 रन. पहा इथे आमचे विशेष निवेदन असेल. नैना प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष समिती पनवेल. पहा दिनांक 24/12/2021 रोजी दुपारी 3 वाजता खऱ्या अर्थानं आयोजक ग्रामस्थ मंडळ विहीगर यांच्या माध्यमातून हे आयोजन ठिकाण मुक्काम विहीगर हनुमान मंदिरासमोर तालुका पनवेल जिल्हा रायगड. नैना हटाओ शेतकरी बचाओ शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. विषय आहे 23 गावांचे नैना प्रकल्प बाधित जाहीर सभा आहे आणि याबाबत ती जाहीर सभा लावली आहे. नैना प्रकल्प रद्द करणे हद्दपार करण्यासाठी एकत्र येणे आणि त्यानंतर ग्रामीण टेनिस विश्व जिवंत राहण्यासाठी मैदान वाचवणं ही मात्र काळाची गरज असेल. निश्चितच नैना हटाओ शेतकरी बचाओ शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. जाऊया मॅचकडे. ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज असताना चांगला फटका इथे मात्र टोलवण्याचा प्रयत्न पाहतो. अलाउन द कार्पेट. चेंडू सफर झाला. ओहो जबरदस्त इथे धावगती पाहायला मिळते. धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय टोटली 14 रन स्कोर कार्ड वरती. शतरक्षक धावतोय पडतोय धडपडतोय आणि त्यानंतर बॅकअप साठी शतरक्षक येतोय साहिल. वाक्या बाते याचंच नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय 14 वर. गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर काय घडतं याच चोख प्रतिउत्तर. चेंडू जाईल. चेंडू 1 टप्पा सीमा पार. शानदार चौका. थँक्यू डीजे. आता मात्र लगबगीनं खेळ साकार करत असताना बॅटिंग मार्कवर प्रकाश वीर एक शूरवीर फारी त्याला इथे खेळायची आणि तो दाखवतोय त्याच्या बॅट मधून लगातार 2 चेंडू 2 चौकार.
थैंक यू डीजे। पहा चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका असेल 1 स्टार वाघाची वाडी टीमचा प्रकाश वीर साठी एक प्रकाशमय कामगिरी इथे आखतोय। ऑफ ड्राईव्हचा हा फटका, लॉंग ऑफला चेंडू जाईल, लगातार 3 चेंडू 3 चौकारांचा साथ चढवतोय प्रकाश वीर। इतकी आपली धडाके बांधाय दुनिया बघत राही, शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही। थँक यू डीजे। तर नेक्स्ट मॅच स्वरांश इंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे विरोधात खेळेल जनमान वाघिवली। दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये या। सांगडे संघाचं संघनायक इथे दाखल झालंय, तर विनंती असेल खास करून जनमान वाघिवली संघाच्या संघनायकाला आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये या। जास्तीत जास्त विलंब केला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घेणं गरजेचं असेल। द्वितीय षटकासाठी ओमकार या गोलंदाजाचा वापर केलाय। संघनायकानं पहा फ्रंट फुटला गेल्यानंतर हा फटका खेळला, वेट केलं, त्यानंतर कट केलं। रॉबिन उतप्पा विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका फलंदाजीच्या माध्यमातून खेळत असताना आपण प्रकाशला पाहिला। पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कालखंड लोटल्यानंतर 2 षटकांच्या खेळीनंतर एक गडी बाद 1 स्टार वाघाची वाडी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 27 डीजे। मारून घोड्याला टाचणी खाया शुभ माता राजा, मारून घोड्याला टाचणी खाया शुभ माता राजा। महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाब त्याचा, महाराष्ट्राची मायभूमी ही सांगे रुबाब त्याचा। मारून घोड्याला टाचणी खाया शुभ माता राजा, मारून घोड्याला टाचणी। थँक यू डीजे। पहा मागच्या ओव्हरमध्ये काय टास मारत पुढच्या दिशेनं घोडदौड करताना आपण 1 स्टार वाघाची वाडी टीमच्या खेळाडू प्रकाश वीरला पाहिलं। 5 जबरदस्त खेळ या 2 संघांदरम्यान इथे घडताना पाहतोय। एका बाजूला आहे गौरी स्पोर्ट्स नेवाली, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना 1 स्टार वाघाची वाडी। या 2 संघांदरम्यान ही मात्र मॅच चांगल्या पद्धतीनं घडली जाईल। दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल, कारण सोमनाथ आशा आकांक्षांचं गाठोडं घेऊन हे 2 संघ एकमेकांविरोधात इथे खेळताना पाहायला मिळत आहेत। 5 सांघिक कोठ्यातील हे 3रं आणि वैयक्तिक कोठ्यातील हे 2रं षटक प्रगतीपथावर असताना सोनू काथारा, सोनू काथाराचा हा चेंडू, चांगली लाईन, चांगली लेन, पकबादा लेग बिफोरची जोराची अपील, पंचांनी उचलून धरली, पकबादा, दुसरा विकेटचं पतन, 2 मोहरे गारत। ज्याचा जगात नंबर 1 त्या रायगडावर देख, 50 वर्ष झटून सार स्वराज्य ठेवलंय नाटून, त्यानं सुखात ठेवली प्रजा, त्यानं सुखात ठेवली प्रजा। तो झडप झडप घेऊन वैऱ्याला पाडी माझा शिवाजी राजा, झडप घेऊन वैऱ्याला पाडी माझा शिवाजी राजा, माझा शिवाजी राजा। इथे माझा खेळत असताना आमचा आदिवासी राजा पा, निश्चितच ही मंडळी सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय चांगलं कार्य करतं आणि ग्रामीणच्या माध्यमातून टेनिस विश्वामध्ये आपण आमदार चषक कोपरुली या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळताना आपण वाघाची वाडी संघाला पाहिलं आणि त्यांचा विजयी रथ मात्र अविरतपणे घोडदौड करताना आपण सातत्यानं पाहतो। निश्चित शुभेच्छा असतील आपल्या पूर्ण कारकिर्दीसाठी। ज्याप्रमाणे आदई वावंज विभागाचे विद्यमान अध्यक्ष राजेश कातारे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात 1 स्टार वाघाची वाडी या टीमला। गोलंदाज सज्ज असताना सोनू काथारा, पहा इथे गुडघ्यांचा वापर करून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू टोलवायचा होता, मात्र 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केली गेली। धावसंख्या मात्र आकार घेईल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद, संघ जाऊन पोहोचतो टोटली 28 या धावसंख्येवरती। अर्धा सफर तय केलाय, अर्धा सफर अजूनपर्यंत तय करावा लागेल। येणारे चेंडू असतील 16 आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता। प्रहार 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 दाखवण्याचा प्रयत्न होता, दमदार शानदार
असं हे गोलंदाजीचं कार्य सोनू काथारा या खेळाडूच्या माध्यमातून इथे घडले जात आहे. पहा नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू इथे आपण पाहिला ज्ञानेश्वर उघडे यांना आणि त्यानंतर पुन्हा एकदा माघारी गेला. आपल्या घरामध्ये घर वापसी केली गेली. नो मॅन्स लँड सेफ लँडिंग तिथे घडली जाते. 2 धावा चपलाईन पूर्ण केले जात आहेत. 5 धावा घेण्यासाठी कोणालाही मागे टाकू शकतात इतकी धावगती या 1 स्टार वाघाची वाडी टीमच्या खेळाडूंची इथे पाहायला मिळतं. एक गाणं होतं आम्ही ठाकर ठाकर आम्ही राणाची पाखर पाखर. पा काय खेळ राहिलंय. शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा अतिशय प्रबल कार्य आणि टेनिस विश्वाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय देखणा कार्य. 1 स्टार नावामध्ये दम आहे त्यांच्या. गोलंदाज तयार सोनू काथारा. लेफ्ट मोर द विकेट चेंडू सफर केला. मिड विकेटला चेंडू जाईल. डीप वरून क्षेत्ररक्षक धावतायत. 2 रन. वा आखो ही आखो में इशारा. ज्या पद्धतीनं डोल्यामधून सुरमा चोरावा त्या पद्धतीनं इथे धावा मात्र चोरल्या जात आहेत 1 स्टार वाघाची वाट टीमच्या माध्यमातून. आणि इथे पाहू शकाल पंचांनी इथे फलंदाजाला रनआउट घोषित केलं. काय चपलाई लगावली होती मित्र म्हणेल. मात्र राजेश काथारा यांनी चेंडूला जज केले आणि यष्टात इथे मात्र वाकवलं गेला. तिसरा दे धक्का 1 स्टार वाघाची वाडी टीमला डीजे. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या क्या बात आहे. डीजे जीतू ही खासियत आहे डीजे जीतू यांची जे कोपरुलीवरून बिलॉंग करतायत आणि समालोचकाच्या बोलीभाषेवरती लक्ष असं तात्काळ त्यांच्या माध्यमातून टायमिंग सॉन्ग मात्र समर्पित केला जातो. आता येणारे चेंडू असतील सोमनाथ 13 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत आवश्यकता आहे 37 धावसंख्येची. पा आदिवासी बंधूंसाठी हा गाणं मात्र समर्पित केला गेला. डीजे जीतू यांच्या माध्यमातून म्हटलं जातं आदिम वास्तववादीस म्हणजे आदिवासी. मानलेल्या गुरूंसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी. राजा शिवरायांचे माऊले म्हणजे आदिवासी. आद्य क्रांतीवीर राघोजी म्हणजे आदिवासी. सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी. संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी. कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी. पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी. आणि गरिबीत जगणारा पण मनाचा राजा म्हणजे आदिवासी. आणि हा संघ इथे मात्र खेळत असताना 1 स्टार वाघाची वाडी. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त आणि पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळतील 3 गडी बाद. टोटली 36 तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 33 समीकरण. ड्रिंक टाइम पाणी घेऊन जा आपण. डीजे आता मात्र चांगल्या पद्धतीचा मापदंड मात्र आखावा लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर 36 धावा धावपटलावरती लागल्या. आता येणारे चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी 33 समीकरण मात्र तय करायचं आहे. गोलंदाजीच्या बहुल्यावरती गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमचा धीरज काथारा इथे सज्ज असताना दोन्ही संघांसाठी आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून घडो. गोलंदाज तयार.
राईट मोर द विकेट ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू जाईल लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात चपल लाईन तिथे धाव होईल का पूर्ण वा क्या बात आहे जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंकडून इथे साध्य होताना पाहायला मिळते धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या मात्र कारगिल संघ जाऊन पोहोचतोय टोटली 38 या धावसंख्येवरती हे आव्हान तोडलं जाऊ शकतो मात्र तेच तर्रार खेळ साकार करावा लागेल बॅटिंग मार्कवर सज्ज असलेल्या वन स्टार वाघाची वर टीमच्या अविनाश वाघ या खेळाडूला आता मात्र वाघासारखी डरकाली फोडावी लागेल प्रहार केलाय मिड विकेटला चेंडू जातोय नैसर्गिकरित्या चेंडूची अडवणूक झाली आहे मात्र सर्वाधिक वेगानं धावणारे दोन खेळाडू धावसंख्येची द्वारकामाई चांगल्या पद्धतीनं सजवताना पाहायला मिळत आहेत पहा षटक क्रमांक चतुर्थ प्रोग्रेस वरती आहे गोलंदाज सज्ज असताना धीरज काथारा आपल्या संघाला धीर देण्यासाठी पुढे सरसावलाय एक उत्तमोत्तम गोलंदाजी त्याला इथे साकार करायची आहे मात्र फील्ड डिपार्टमेंटची त्याला साथ नाहीये आणि इथे पाहायला मिळेल नशिबाचा चौकार 1+4 पंजा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा चे आता मात्र रंगत जंगत पाहायला मिळेल धावसंख्या आकार घेईल 45 रन स्कोर कार्डवरती 10 चेंडू 24 समीकरण क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम हा झेल महेश खूप काही कर्दनकाल ठरू शकतो फेकी सुद्धा चुकीची झाली जर रिंगण तोडलं असतं तर पुन्हा एकदा नशिबाचा शौकार जमा होऊ शकला असता वन स्टार वाघाची वाडी टीमच्या सांघिक कोठ्यामध्ये स्कोर कार्डवरती 47 रन 9 चेंडू 22 धावा होताना सुद्धा आम्ही पाहिल्यात 2-2 रन्स किती इम्पॉर्टंट अक्षरशः ते दमले दमछाक पाहायला मिळते आणि झिक झॅक पारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून इथे साकार केली जाते कंटिन्यू 5 वेळा अविनाश वाघ वाघासारखी इथे खेळी साकार करतोय ओहो सुरेख सुरेख चेंडू सफर गेला तितकाच धाकड फटका इथे अदा केलाय आता होणार काय पुन्हा 2 रन वा रे वा छाग आहे गुरु काय खेळ इथे आहे सुरू आणि पूर्णपणे सामन्याला आता रंगत यायला सुरुवात झाली 8 चेंडू 20 धावा धीरज काथारा उत्तमोत्तम गोलंदाजी हा साकार करतोय मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून त्याला साथ मिळत नाहीये आता संघर्षाचा कालखंड जो गाजवेल तो पुढच्या दिशेनं प्रवेश करेल गोलंदाज धीरज तयार राईट मोर द विकेट पुन्हा 2 धावा होऊ शकतात संधीची 1 रन झाली कंप्लीट आणि पुन्हा 2 रन होतील का झाल्या वा क्या बात आहे जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंकडून इथे साध्य होताना पाहायला मिळते आता मात्र धावसंख्या आकार घेती संघ जाऊन पोहोचतोय 50 पार 51 रन जोरदार टाळ्या वन स्टार वाघाची वाडी टीम साठी आता येणारी चेंडू असतील सोमनाथ 7 आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता पहा इथे सत्ता कोण गाजवणार सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता तो ताज आता राखेल कोण गौरी स्पोर्ट्स नेवाली की वन स्टार वाघाची वाडी काय रंगत जंगत या मॅच मध्ये आली 7 चेंडू 18चं समीकरण गोलंदाज तयार धीरज काथारा ओहो वा सुरेख फटका खेळला मात्र फटका फसतोय नाराज हताश मनानं आता मात्र खेळपट्टीला अलविदा केला जाईल फलंदाज झेलबाजच्या स्वरूपानं इथे बाद होतोय गोलंदाज धीरज काथाराच्या माध्यमातून अविनाश वाघच्या पारीचा सर्वनाश मोगलशाहीचा चलतो सेना पाहून शुभा भडकला मोगलशाहीचा चलतो सेना पाहून शुभा भडकला शिवशाहीचा शिवराजाचा शिवशाहीचा घालतात पाया भगवा भडकला
शुभा भडकला भगवा फडकला शिवशाहीचा शिवराजाचा शिवशाहीचा घालतात पाया भगवा फडकला भगवा झेंडा फडकला भगवा झेंडा फडकला भगवा झेंडा फडकला माझा शुभा भडकला डीजे जबरदस्त शिवगीतांची इथे मात्र मैफिल डीजे जितू यांच्या माध्यमातून इथे सादर केली जाते. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 18चं समीकरण अजून पर्यंत तय करावं लागेल. काय वापसी दाखवली गौरी स्पोर्ट्स नेवाले टीमच्या धीरज काथाराने. पा आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेटन ऑच म्हणत गुप्त खलबते करण्याची आता खलबते कोण राखेल पा पुढच्या दिशेनं कोण जाणार. 1 स्टार वाघाची वाडी की एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली. एक चांगल्या पद्धतीची इथे मात्र मॅच घडली जाते. 6 चेंडू 18चं समीकरण. गोलंदाजीच्या बोहल्यावरती आता मात्र गोलंदाज इथे पाहायला मिळेल महेश पाटील या युवा जिगरबाज गोलंदाजाची इथे नियुक्ती केली जाते. पहिला बॉल लेफ्टम ओव्हर द विकेट न चेंडू सफर केला. पा क्लोज किपिंग राजेश कातारा यांच्या माध्यमातून साकार केली जाते. खिडूकपाडा या मैदानावरती मेडन षटक हाताळणारा हा खेळाडू गौरी स्पोर्ट्स नेवले टीमचा महेश पाटील इथे सज्ज असताना पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं त्यानं सफर केले. 5 सामन्याला कलाटणी कुठं आली ज्या पद्धतीनं अविनाश लॉंग ऑनच्या दिशेनं झेल देऊन बसला. नेक्स्ट मॅच सांगडे विपक्ष वाघिवली दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉससाठी या. येणारे 4 चेंडू 18चं समीकरण. अजूनपर्यंत वेळ गेलेली नाहीये. षटकार ठोकल्यानंतर सामन्यामध्ये वापसी दाखवू शकतो. मात्र लगातार 3 चेंडू डॉट फेकण्यामध्ये इथे मात्र सफल ठरला जातोय महेश पाटील मॅन फ्रॉम नेवाली. आता 3 चेंडू 18चं समीकरण. 3 चेंडू 3 षटकार इथे ठोकावे लागतील. पहिला येणं गरजेचं होतं मात्र 1 रन चपलाईनं पूर्ण केली जाते. 5 सामना खऱ्या अर्थानं आपल्या बाजूनं झुकवला होता. तिथे मात्र अविनाशी विकेट जाणं खूप काही धोक्याची घंटा ठरली. मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ आज 1 स्टार वाघाची वाडी टीमच्या माध्यमातून दाखवला गेला. हा वाघाची वाडी संघ खऱ्या अर्थानं मानसी फॉर्म याच परिभागामध्ये आहे. आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री बळीराम दत्तात्रय पाटील यांच्या प्रेमाखातीर भैरवनाथ मैदान विचुंबे या मैदानामध्ये खेळत असताना हा वाघाची वाडी संघ मात्र थोडासा आता बागफुटला आहे. पहिल्यांदा सातत्यानं सिंगल टेबलला जेव्हा प्राधान्य देत होता ना तेव्हा मात्र या संघाची आपण वरचढ कामगिरी पाहिली. मात्र गोलंदाज धीरज कातारानं अंतिम क्षणाला आपल्या संघासाठी वापसी करून दाखवली. मात्र त्यानंतर स्लॉगरच्या षटकामध्ये महेश पाटीलचं आपण वादळ पाहिलं. अशा रीतीनं पूर्णपणे विजयी संपादन करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. खऱ्या अर्थानं चांगल्या